पैलवान घराच्या दिशेने चालत होते. वाट ही जंगलातून होती. काळा कुट्ट अंधार होता. प्राण्यांच्या ओरडण्याचे आवाज पैलवानांच्या कानावर येत होते. पण पैलवानांच्या डोक्यात एकच विचार होता, घरी पोचेपर्यंत मागे वळून पाहायचं नाही. कारण पैलवानांचा सामना त्या रात्री एका अनामिक शक्तीसोबत झाला होता आणि त्याच शक्तीने पैलवानांना सांगितलं होतं, जोपर्यंत घरात पाऊल पडत नाही तोपर्यंत तुम्ही मागे वळून पाहायचं नाही. शेवटी पैलवानांच्या मनामध्ये हुरहुर लागली होती. ते आपल्या घरापर्यंत पोहोचतात. घराच्या उंबऱ्यावर पाऊल ठेवणार इतक्यात पैलवानांना मागून आपल्या छोट्या लहान मुलीचा रडण्याचा आवाज पैलवानांच्या कानावर पडतो. पैलवानांच्या काळजाचा ठोका चुकतो. पैलवान घराच्या दारापाशीच उभे असतात. त्यांच्या डोक्यामध्ये दोन विचार येतात. एक म्हणजे आपल्या मागे आपली लहान मुलगी जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो ती रडत आहे, आणि दुसरा म्हणजे त्या रात्री एका अनामिक शक्तीने आपणाला संदेश दिला होता की घरापर्यंत पोचेपर्यंत आपणाला मागे वळून पाहायचं नाहीये. तर मित्रांनो, पैलवान शेवटी काय करतात? मागे वळून बघतात की नाही? तर चला ऐकूया या गोष्टीमध्ये. मंडळी नमस्कार. आज मी तुम्हाला खविसाबद्दल सांगणार आहे. असं म्हणतात की खवीस जर आपल्याला कधी दिसला तर तो आपल्याला त्याच्यासोबत मुष्टियुद्ध म्हणजेच कुस्ती खेळायला लावतो. जर आपण जिंकलो तर तो नेहमी आपला गुलाम होऊन राहतो किंवा आपली कोणतीही इच्छा पूर्ण करतो. पण जर आपण त्यात हरलो तर आपल्याला तो मारून टाकतो. गावच्या ठिकाणी खविसाचा वावर जास्त दिसून येतो, पण कधी कधी जर आपण जिंकलो तरी तो माणसाला मारून टाकतो असं समजलं जातं. अशीच एक घटना नाशिकमध्ये फार वर्षांपूर्वी घडली होती. कोंडाजी पैलवान हे नाशिकमध्ये नावाजलेले पैलवान समजले जात. त्यांनी मोठमोठ्या पैलवानांना कुस्तीमध्ये धूळ चारली होती. त्यामुळे त्यांचा एक दबदबा कायम झाला होता. ते लवकरच कधीच कोणाची मदतही घेत नसत. गर्वाने नाही तर हिम्मत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी लहानापासूनच कसरत करून स्वतःच्या कर्तृत्वाचं नाव या शहरात अजरामर केलं होतं. त्यांना एक लहान मुलगी होती आणि तिच्यावर ते जीवापाड प्रेम करत असत. तर झालं असं की एके दिवशी ते रात्री कोणा नातेवाईकांकडे गेले होते. आता पूर्वी काही गाडी वगैरे नव्हती आणि पूर्वी ज्या माणसाकडे सायकल असायची तो माणूस श्रीमंत मानला जायचा. पण आता एवढे मोठे कोंडाजी पैलवान, सायकलवर त्यांचा भार कसा पेलला जाईल म्हणून नातेवाईकांकडे ते पायी पायीच चालत गेले. जेवण वगैरे झाले. ते म्हणाले, चला आता निघतो. जेमतेम 8 वाजले असतील. आता निघालो तर 10-10:30 पर्यंत घरी पोहोचेन. या हिशोबाने त्यांनी निघायची तयारी केली. नातेवाईक म्हणाले, दादा थांबा, उद्या जावा, रात्र झाली आहे आणि रस्ता पण खराब आहे. पण त्यांना कोणी अडवू शकलं नाही. पैलवान निघाले. गावाच्या वेशीपासून थोडं लांब एक जंगल आहे. जंगलाच्या जवळ आले. जरा लघुशंका केली. चालू लागले तेवढ्यात त्यांना मागून कसला तरी आवाज आला. काय वस्ताद, कुठे निघाले? त्यांनी मागे वळून बघितलं तर एक भला मोठा माणूस त्यांच्या जवळ त्यांना येताना दिसला. हा नक्की काहीतरी विचित्र प्रकार दिसतोय. ते म्हटले, कोण तुम्ही? समोरून आवाज आला, कुस्ती खेळणार काय? जर जिंकलास तर आयुष्यभर तुझी चाकरी करेन. कोंडाजी पैलवानांना आव्हान दिले. ते भडकले आणि लगेच तयार झाले. दोघांमध्ये चांगलीच कुस्ती रंगली. पैलवानांना माहित नव्हते की आपण ज्या गोष्टीचा सामना करतोय ती मानवीय शक्ती नाही आहे. तरी पण ते लढत राहिले आणि शेवटी त्यांनी त्या खविसाला हरवले. त्यावर खविसाने पैलवानांना शाबासकी दिली आणि म्हणाले, पट्ट्या इथे वाचलास, पण अजून ही लढाई संपलेली नाही. एका खविसाला हरवणे सोपे नव्हते. तेव्हा पैलवानांच्या अंगातून एक शिरशिरी उठली आणि त्यांना कळून चुकले, हा माणूस नसून एक खवीस आहे. खवीस त्यांना बघून हसला आणि त्यांनी पैलवानांना एक अट घातली की जर घरी जाताना किंवा घरात पोचायच्या आत कोणत्याही परिस्थितीत मागे वळून पाहिलं तर तुला तुझे प्राण गमवावे लागतील. पैलवान निघाले. कितीही मोठे पैलवान असले तरी मनात एक छोटीशी भीती आणि हुरहुर होतीच.
गावात पोहोचले. थोडी भीती कमी झाली. घरापर्यंत गेले. अजून भीती कमी झाली. दरवाजा उघडला आणि त्यांच्या जीवात जीव आला. त्यांनी घराचा दरवाजा उघडला आणि पाय टाकणार तेवढ्यात त्यांना मागून त्यांच्या मुलीचा म्हणजेच जे तिच्यावर जीवापाड प्रेम करायचे तिचा आवाज आला. ते मागे वळून बघणार होते तेवढ्यात त्यांच्या डोक्यात एक विचार आला की खविसाने आपल्याला सांगितलं होतं की घरात पोहोचेपर्यंत मागे वळून बघायचं नाही. पैलवानांच्या अंगातून शिरशीर उठत होती, पण त्यांनी काय मागे वळून पाहिले नाही आणि त्या रात्री ते वाचले. जर पैलवानांनी आपल्या मुलीच्या हाकेच्या आवाजाने मागे वळून पाहिलं असतं तर पैलवानांचं मात्र काही खरं नव्हतं. त्यानंतर असं झालं की पैलवान थोडे आत गेले आणि आत जाऊन त्यांनी खोलीमध्ये बघितले तर त्यांची लहान मुलगी झोपलेली आहे. मग पैलवानांच्या डोक्यामध्ये विचार आला की जो आपल्याला मागून आवाज देत होता तो नक्की कोण होता. त्यानंतर सगळं पैलवानांच्या डोक्यामध्ये घुसू लागलं. त्यांना कळून चुकलं होतं की मागून आवाज देणारा हा खवीसच होता आणि चुकून सुद्धा आपण मागे पाहिलं असतं खवीस आपणाला मारल्याशिवाय गप्प बसला नसता. मंडळी, असं म्हणतात की खवीस जेव्हा एखाद्या माणसाला झपाटतो त्याआधी तो त्यावर लक्ष ठेवून असतो. तो त्याच्या कुटुंबातील माणसांचे आवाज आत्मसात करतो आणि हाक सुद्धा देतो. कुटुंबातील सदस्याचा आवाज तो काढतो जेणेकरून आपण मागे वळून पाहावे. जर असा कधी अनुभव आला तर एक सावधगिरी बाळगा की एक तर रात्रीच्या वेळी आवाजाला साथ देऊ नका किंवा मागे वळून पाहू नका. तो तुमच्या पुढे कधीच येणार नाही जोपर्यंत तुम्ही मागे वळून पाहणार नाही. आणि जरी अशा शक्तीशी सामना झाला तरी सूर्योदयापर्यंत स्वतःला सावरून ठेवा आणि लढत राहा, कारण सूर्योदयाच्या वेळी तो निघून जातो आणि माणसाला आशीर्वाद सुद्धा देतो असं मानलं जातं. मंडळी, हा भूताच्या गोष्टीचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू अशा इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि थँक्यू.